जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ठाणे शहर पोलीसचा पेपर घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याआधी 2 भागामध्ये आपण ठाणे शहरचा पेपर घेतलेला आहे. आज झालेलाच 18 ऑगस्ट 2024 ला झालेला पेपर ठाणे शहर पोलीस शिपाई, ठाणे सिटी पोलीस शिपाई या पदासाठी आज झालेला पेपरचे आपण 2 व्हिडिओमध्ये त्याचे विश्लेषण बघितलेले आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या इथे बॉक्समध्ये मिळून जाईल एक व्हिडिओ, दुसरा इथे मिळून जाईल आणि इथे सुद्धा तुम्हाला आय बटनवर तो एक व्हिडिओ मिळून जाईल. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तिसरा भाग घेऊन आलेलो आहे. उर्वरित प्रश्न यामध्ये कव्हर करणार आहोत. तर पहा प्रश्न पहा. प्रश्न काय म्हटलेला आहे, खालील गटात न जुळणारी संख्या ओळखायची आहे. तर याच्यामध्ये जे गटात न बसते ते आहे 49. खूप काही विद्यार्थ्यांनी 49 उत्तर दिलेलं असेल आणि आपला आन्सर कीमध्ये नेमकं पाहावं लागेल की नेमकं उत्तर काय दिलेलं आहे. कारण की हा प्रश्न थोडा चॅलेंज होऊ शकतो, कारण की उत्तर 46 सुद्धा येऊ शकते याचं. ते कसं, कारण की बाकी सर्व संख्या या विषम आहे, ही एक समसंख्या आहे. ठीक आहे. तर आन्सर कीमध्ये उत्तर काय आहे ते बघूया आपण. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण. काय म्हटलेलं आहे, 734 गुणिले 999 दिलेला आहे. तर याला गुणायचं आहे. तर पहा 734 दिलेला आहे. 9 चोक 36 3 आले. 9 चोक 36 आणि 3 39 झाले. आजचे 3 9 चोक 36 39. ठीक आहे. 0 9 त्रिक 27 2 9 त्रिक 27 आणि 2 29. आजचे 2 9 त्रिक 27 आणि 2 परत 29 0 0. ठीक आहे. 9 7 63 6 आले. 9 7 63 63 आणि 6 69 6 आले. 9 7 63 63 आणि 6 परत 69. ठीक आहे. याची करू आपण कॅल्क्युलेशन. 6 त्यानंतर बघा 16 हाताला 1 9 2 18 19 19 आणि 3 22. आजच्याले 2. त्यानंतर बघा 9 1 9 18 18 20 23. आजच्याले 2. त्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे, 11 11 आणि 2 13 हाताला 1 7. ऑप्शन नंबर काय येणार आहे उत्तर, तर 7 3 3 2 6 6. म्हणजे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पहा. काय म्हटलेलं आहे, 2 गुणिले 8 म्हणजे 20, 3 गुणिले 9 म्हणजे 31 आणि 5 गुणिले 8 म्हणजे 44. तर 8 दुणे 16 प्लस 4 किती होते 20. 9 त्रिक 27 27 आणि 4 31 होते. इथे पण 4 प्लस केल्या त्यांनी. 8 पंचे 40 40 प्लस 4 44 केलेलं आहे. आणि 3 5 त्रिक 15 होते आणि याच्यामध्ये 4 जर मिळवले तर 154 होईल. ठीक आहे. तर याचं सुद्धा उत्तर बी उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न पहा. काय म्हटलेलं आहे, सुदामाने 1,50,000 रुपये किमतीचा भूखंड शामरावांना विकला. दलालाने दोघांकडून 2.5% दलाली घेतली. तर दलालास एकूण किती दलाली मिळाली. ठीक आहे. तर बघा इथे 2.5 म्हटलेलं आहे, म्हणून आपल्याला 50,000वर 2.5 काढावं लागेल. ठीक आहे. इथे मी 0 बरोबर करून घेतो, म्हणजे 25 होऊन जाईल. ते 1 2 3 25ने याला गुणून टाकू आपण 15ला. 15 5 75 5 आले. 15 2 30 30 आणि 37. इथं आलं 0. ठीक आहे. 3750 आणि 3750चे दुप्पट जर केले आपण तर काय होईल, 3750चे जर दुप्पट केले आपण, 5 दुणे 10 7 दुणे 14 15 चल 1 3 दुणे 6 किती होईल 7500. ऑप्शन क्रमांक आपला येणार सी. याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. कारण की इथे दोघांकडून म्हटलेलं आहे दलाली, कारण की जेव्हा घेणाऱ्यापासून पण त्यांनी 2.5% घेतलेली असेल आणि दुसऱ्याकडून पण 2.5, तर त्याची एकूण रक्कम ही 7500 झाली आहे.
ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. एका आयताची लांबी दिलेली आहे, रुंदीसुद्धा दिलेली आहे. काय दिली आहे? 12 आणि 9 सेंटीमीटर आहे. तर आयताचे क्षेत्रफळ आहे. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? लांबी गुणिला रुंदी. तिथे हे टाका, आपल्याला संख्या टाकायची आहे 12 आणि 9. तर 12 अष्टोदासे चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. 7 उंदीर मारण्यात 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात. तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल? तर बघा, इथे कोणता फॉर्म्युला लावायचा असतो? MDHचा. ठीक आहे, खाली वर्क असतं. इथे पण MDH येईल, कारण की काम दुसरं आहे. ठीक आहे, W2 म्हणजे वर्क 2. ठीक आहे. आता बघा, 3 उंदीर मारण्यास 7 मांजरांना, उंदीर म्हणजे वर्क झालं आपलं 7, 7 मांजर म्हणजे माणूस झाले. ठीक आहे, म्हणजे 7 इथे घ्यावं लागेल. आणि मिनिट म्हणजे आपल्याला मिनिट काय दिलेलं आहे? 7 दिलेलं आहे. आणि डे म्हणजे एकच दिवस दिलेला आहे. एक लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. त्यानंतर काय म्हणते? 700 उंदीर, उंदीर म्हणजे वर्क 700 घेऊया खाली. त्यानंतर बघा, मारण्यासाठी 700 मांजरांना, माणूस म्हणजे मांजर घेतलेला इथं. ठीक आहे. आणि इथे किती वेळ? हवर्सच्या जागी आपण एच जसाचा तसा ठेवू. वेळ विचारला आहे म्हणून बघा, हे 700 700ला गेलं, हे 7 याच्यासोबत गेलं. वेळ किती आला आपल्याकडे? 7. तर किती वेळ लागेल? 7 मिनिटे. ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा, काय म्हटलेला आहे? पुढीलपैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज 11 होत नसेल, काय म्हटलेलं आहे? नसेल म्हटलेलं आहे, ती संख्या लिहा. तर अशा प्रश्नामध्ये डायरेक्ट ऑप्शनमध्ये चेक करायचं. इथे इतके मोठे चेक केल्यापेक्षा डायरेक्ट ऑप्शनमध्ये 4च चेक करायचं असतात आपल्याला. आणि बघा, इथे काय म्हटलं? 8. 8 आणि 5 किती होणार? तर 8 आणि 5 13 होणार. त्यांनी काय म्हटलेलं? 11 म्हटलेलं. 11 होत नाही म्हणून पहिलाच उत्तर येतं. पण आपण बाकीचे पण चेक करून बघूया एक वेळा. याचं 11 होतं, त्याच्यानंतर याचं सुद्धा 11 होतं आणि याचं सुद्धा 11 होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. जर 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी 23 रुपये होते. तर 10व्या पुस्तकाची किंमत काय म्हणते? काही नाही, सरळ सरळ 9 ने 25ला गुणायचं. 9 5 45, त्यानंतर 9 दुने 18, 18 आणि 4 काय होईल? 22. ठीक आहे. 225 आणि किती म्हणते? 23. 23 गुणिला म्हणजे 230. 230मधनं आपल्याला 225 वजा करायची आहे, तर 5 येईल. तर 10व्या पुस्तकाची किंमत फक्त 5 रुपये असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. रोमन अंकात 17 कसे लिहाल? तर बघा, आपण 10 कसे लिहितो? असे. आणि 7 कसे लिहितो आपण? असे. याला जोडून टाका, तर काय होईल? सॉरी, एक कमी होईल. 17 असे लिहिले ते. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए याचं करेक्ट उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, काय म्हणते? खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती म्हटलेलं आहे? ठीक आहे. तर लहान संख्या म्हटलेली आहे आणि लहान संख्या ओळखायची आहे आपल्याला. तर लहान संख्या ही राहील 3456. ठीक आहे. तर बघा, हा भाग क्रमांक 3 होता आपला या पेपरचा. अजून काहीतरी प्रश्न राहिलेले आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण करूया. धन्यवाद.